नमस्कार. एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. आज आपण अशा कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत जे की पुण्यात आहे आणि महाराष्ट्रातलं सर्वात कमी फीज असलेलं टॉपचं MBBS कॉलेज आहे. तुम्हाला माहितीच असेल की आपल्या राज्यात खूप सारे MBBSचे कॉलेजेस आहेत, परंतु MBBSचं शिक्षण हे खूप महाग आहे. आज तुम्ही बघितलं तर खूप साऱ्या कॉलेजेसची वार्षिक फीज ही जवळपास 20 ते 25 लाखापर्यंत पोहोचली आहे. एवढे पैसे खर्च करणं हे सगळ्यांना पॉसिबल होत नाही आणि बऱ्याच वेळा असे देखील होतं की मार्क चांगले असताना पण गव्हर्नमेंट कॉलेज थोड्या कट ऑफने मिस होतं. तर मग विद्यार्थी आणि पालकांकडे प्रायव्हेट कॉलेजचा ऑप्शन राहतो. पण त्यातसुद्धा फी खूप असल्याने व आपल्याला कमी फीचे कॉलेज कोणते आहे हे माहीत नसल्याने आपले इथे नुकसान होऊन जाते. खास या कारणानेच आम्ही हा व्हिडिओ तयार केला आहे की तुम्हाला परवडेल अशा फीच्या कॉलेजबद्दल माहिती मिळावी आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण व्हावं. या व्हिडिओमध्ये आपण कॉलेजची कॅटेगरी वाईज फीज, कट ऑफ, हॉस्पिटल, पेशंट फ्लो, हॉस्टेल आणि मेसची सुविधा, डिपॉझिट्स अशा बऱ्याच गोष्टींबद्दल बोलणार आहोत. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बोलणार आहोत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज, जे की पुण्यामध्ये स्थित आहे आणि आहे आपल्या महाराष्ट्रातलं सर्वात कमी फीज असणारं MBBS कॉलेज. तर हे कॉलेज कमला नेहरू हॉस्पिटलला अटॅच्ड आहे. त्यामुळे तुम्हाला या कॉलेजमध्ये एक चांगल्या प्रकारचा पेशंट फ्लो बघायला मिळणार आहे. त्यासोबतच क्लिनिकल एक्सपोजर देखील तुम्हाला इथे चांगल्या प्रकारचं भेटणार आहे. जर आपण या कॉलेजचा विचार केला तर 2022 पासून हे कॉलेज सुरू झालं आहे. या कॉलेजची इंटेक कॅपॅसिटी 100 विद्यार्थ्यांची आहे. आता तुम्ही स्क्रीनवरती भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड कमला नेहरू हॉस्पिटल पुणे याचं फी स्ट्रक्चर बघत असाल. तर यामध्ये लेफ्ट हँड साईडच्या कॉलममध्ये आपण ओपन कॅटेगरीची फीज बघूया. तर यामध्ये आपल्याला ट्युशन फीज अँड डेव्हलपमेंट फीज जी ओपन कॅटेगरीसाठी आहे ती तुम्ही बघत असाल. तर ओपन कॅटेगरीच्या कॅन्डिडेटकरिता टोटल फीज ही 7 लाख रुपये राहणार आहे. त्यानंतर OBC कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही इथे 2 डिव्हिजन बघू शकता, जे की आहे मेल कॅन्डिडेटसाठी आणि दुसरी आहे फिमेल कॅटेगरीसाठी. तर इथे आहे मेल कॅन्डिडेटकरिता या कॉलेजची फीज राहणार आहे 3,81,818 रुपये. त्यानंतर समजा या कॉलेजमध्ये फिमेल कॅन्डिडेटने ॲडमिशन घेतलं तर त्याकरिता ट्युशन फीज ही पूर्णपणे माफ राहणार आहे. कॅन्डिडेटला फक्त जी डेव्हलपमेंट फीज आहे तेवढीच पे करणं आहे, जी असणार आहे 63,636 रुपये. तेच पुढे आपण EWS, EBC आणि SEBC या कॅटेगरीजबद्दल विचार केला तर यामध्ये देखील मेल आणि फिमेल असे 2 कॅन्डिडेटसाठी वेगवेगळ्या फीज आकारण्यात येणार आहे. मेलसाठी 3.5 लाख रुपये आणि फिमेल कॅन्डिडेटकरिता 63,636 रुपये. पुढे येते SC आणि ST कॅटेगरी. तर या कॅटेगरीजकरिता कुठल्याही प्रकारची फीज आकारण्यात आली नाही आहे. नंतर येते VJNT कॅटेगरी. पुढे आहे 15% इन्स्टिट्यूशनल कोटा. त्यामध्ये देखील 2 डिव्हिजन दिले आहे, जो की आहे NRI किंवा OMS, म्हणजेच इथे 3 पट फीज आकारण्यात येणार आहे, जे की जवळपास 21 लाख रुपये आहे. ही तुम्हाला वार्षिक फीज आहे. जर तुम्ही येथे मॅनेजमेंट कोटा थ्रू ॲडमिशन घेतले तर तुम्हाला 21 लाख रुपये आहे आणि जर तुम्ही तेच ॲडमिशन NRI कोट्यातून घेतले तर तुम्हाला 35 लाख रुपये हे प्रत्येक वर्षाला भरायचे आहे. पुढे जर आपण इथे बघितलं की जे नंतरचे चार्जेस आहेत तर ते डिपॉझिट आहे, तर ते प्रत्येक कॅन्डिडेटकरिता 30,000 रुपये आहे. पुढचा 4था नंबरचा जो रो आहे तर त्यामध्ये आपल्याला हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट, तर तो जे चार्जेस आहे ते प्रत्येक कॅन्डिडेटकरिता 80,000 रुपये हे राहणार आहेत. त्यानंतर तुम्ही पुढे जो DD आहे तो कसा इश्यू करायचा आहे, कोणाच्या नावाने इश्यू करायचा आहे, याचे डिटेल्स तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. पुढे जर आपण विचार केला की जर तुमचा स्कोर हा खूप कमी येत असेल परंतु तुम्हाला
एक चांगल्या प्रकारचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा जर तुम्ही आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन केलं तर तुम्हाला नक्कीच एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन देण्यास आम्ही मदत करू. आमचा नंबर आहे 920-910-1770. त्याचबरोबर जर तुमचं बजेट खूप कमी असेल परंतु तुम्हाला MBBSच करायचं असेल तर नक्की तुम्ही ॲब्रॉडचा विचार करायला हवा, कारण इथे आपल्याला खूप कमी बजेटमध्ये एका चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन होऊ शकतं. जर तुम्हाला ॲब्रॉडमध्ये MBBS करायचं असेल तरी देखील आम्हाला तुम्ही संपर्क करू शकता. आमची टीम तुम्हाला नक्कीच हेल्प करेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतर गरजू विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर करा की ज्यांचं बजेट पण कमी आहे परंतु त्यांना महाराष्ट्रातच MBBS करायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर पुढे आपण या कॉलेजचा कट ऑफ बघणार आहोत, जो की आहे पहिल्या राऊंडचा. तर यामध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ आपण बघणार आहोत. सर्वात पहिलं SC कॅटेगरीचा विचार केला तर विद्यार्थ्याला 557 मार्कावर हे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये भेटलं आहे. नंतर ST कॅटेगरीचा कट ऑफ हा 429. पुढे आहे VJ कॅटेगरी 599. नंतर आपण घेणार आहोत NT कॅटेगरी, तर त्यामध्ये आहे NTB. तर या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 601 मार्कावर हे कॉलेज भेटलं आहे. नंतर येते NTC कॅटेगरी, तर त्याचा कट ऑफ 617 मार्कावर गेला आहे. नंतर येते NTD कॅटेगरी, ज्याचा कट ऑफ 634. पुढे आहे OBC कॅटेगरी, तर या कॅन्डिडेटला 637 मार्कावर हे कॉलेज पहिल्या राऊंडमध्ये भेटलं आहे. नंतर येते SC/BC कॅटेगरी, तर या कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 633 मार्कावर हे कॉलेज भेटलं आहे. पुढे आहे ओपन कॅटेगरी, तर या कॅन्डिडेटला 639 मार्कावर हे कॉलेज भेटलं आहे. तर तुम्हाला आम्ही आधीच सांगितलं आहे की हे कॉलेज सिटीमध्ये आहे आणि MBBS किंवा जो मेडिकल फील्ड आहे तर यामध्ये तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट क्लिनिकल एक्सपोजर असतं. तर तुमचं कॉलेज प्रॉपर सिटीमध्ये असेल, एखाद्या चांगल्या शहरात असेल तर नक्कीच तुम्हाला जो पेशंट फ्लो आहे तो चांगला बघायला मिळणार आहे. तुमची प्रॅक्टिस चांगली होणार आहे आणि एकंदरीत तुम्हाला जे नॉलेज भेटणार आहे ते पण खूप चांगल्या प्रकारचं भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडून पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर त्यांनी आम्हाला व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करा. आमचा नंबर आहे 920-910-1770. आमच्या पेड काउन्सिलिंगची फीज 4000 रुपये आहे. सोबतच जर तुम्हाला ॲब्रॉडसाठी काही गायडन्स हवा असेल तरी देखील आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमचे टीम मेंबर्स तुमची नक्कीच हेल्प करतील व तुम्हाला एक सिक्युअर ॲडमिशन देण्यास मदत करतील. तरी आपण भेटूयात अशाच नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये. धन्यवाद.